आज क्रांती ज्योती सावित्री माता फुले यांचा जन्मदिवस आपण साजरा करत आहोत. धर्म संस्कृती ही चांगल्या विचाराने चालली पाहिजे म्हणून अधर्मावरती पहिल्यांदा विजय मिळवलेली क्रांती ज्योती सावित्री यांना आपण टाळ्या वाजवून विनम्र अभिवादन करू. या देशामध्ये मनुस्मृती नावाचा ग्रंथ कार्यान्वित होता. मनुस्मृतीच्या विचाराने ह्या देशामध्ये पतीच्या निधनानंतर बाईला स्त्रीला जगण्याचा अधिकार नव्हता. तिला सती जावं लागायचे. आजही या स्वातंत्र्याच्या 100कडे जात असताना सुद्धा बाईला देवळाच्या आतमध्ये जाऊन देवाला नारळ फोडता येत नाही. नारळ फोडून जर पुण्य मिळत असेल तर ते पुण्य बाईला करून दिलं जात नाही. बाईंच्या पत्नी निधनानंतर तिचं सौभाग्य छिनलं जातं. लोकशाहीमध्ये सुद्धा कायदे करून सुद्धा माणसाची बधीर झालेली मन अजून निस्तारायला तयार नाही. त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री यांनी सत्य धर्माची निर्मिती केली. सत्य समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सुद्धा जीव घेणा हल्ला झाला. सत्य बोलायला लागले की त्याच्या जीवा कापल्या जातात. इतकी दर्जाहीन इथे व्यवस्था निर्माण झालेली होती. आणि ही व्यवस्था बदलवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्री माता फुले यांनी जीवाचं रान केलं, जीवाची भाजी केली आणि सत्य काय हे समाजाला सांगितलं. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, तिला बोलण्याचा अधिकार नाही, निर्णय स्वातंत्र्य नाही, अशी पराधीन झालेली स्त्री तिला सन्मानाने जगण्यासाठी महात्मा फुले आणि माता सावित्री यांनी भारत देशामध्ये पहिल्यांदा पुणे महाराष्ट्राच्या मायभूमीमध्ये शाळा सुरू केली. बहुजनातल्या सर्व मुली शाळेत यायला लागल्या. मातेचा छळ झाला. चिखल दगड अंगावरती झलक झलक ती थांबली नाही. ती शिक्षणासाठी आयुष्यभर समर्पित झाली. हे समर्पण आज आणि उद्या येणाऱ्या लाखो पिढ्या हे समर्पण आठवणीत राहील. फक्त मी एक आठवण करून देणार आहे. समाजसेवक कसे असतात, सत्य धर्माचे प्रचारक कसे असतात, समाज बदलाची नांदी डोक्याला ठेवून जगणारे कसे असतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. प्लेगाची साथ सुरू झाली. किड्या मुंगी मरावं या पद्धतीने माणसांना मर लागलेली होती. माणूस जगला पाहिजे म्हणून माता सावित्रीनं जीवाची बाजी लावली. मुलाला अहमदनगरहून बोलून घेतलं. मुलाचं नाव यशवंता. विधवा ब्राह्मणाच्या मुलीला जन्म झालेलं हे बाळ आत्महत्या करण्यासाठी आल्यानंतर महात्मा फुले आणि माता सावित्रीने तिला रोखलं आणि सांगितलं की जर तुला हे बाळ नको असेल तर इथे ठेवून जा, बाळ हवा असेल तर तू घेऊन जा. त्या आईनं बाळ तिथं ठेवलं. ती निघून गेली. तिचा पुढे इतिहासात कुठेही नोंद नाही. तो गुणवान मोठा झाला, डॉक्टर झाला आणि नगरला
त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. तिथून बोलून घेतलं. पुण्यामध्ये ज्या वस्तीमध्ये ज्या एरियामध्ये प्रचंड माणसं मरत होती त्या एरियात दवाखाना सुरू केला, उपचार सुरू केले. सावित्री माता लोकांना सांगत होती, दवाखान्यात येण्याचं आवाहन करत होती. आणि करता 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 एक 6-7 वर्षाचं लेकरू पाठीशी टाकलं. 6-7 किलोमीटर ती चालत येत होती. येता येता लेकरासोबत सावित्रीला सुद्धा प्लेगाची लागण झाली. त्या लेकरासोबत सावित्रीनेही या जगाचा निरोप घेतला. हा इतिहास आहे. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर त्यांनी उर्वरित राहिलेलं लिखाण केलं, ग्रंथच्या ग्रंथ निर्माण केले आणि या देशाला स्त्री स्वातंत्र्याचा एक विचार, एक ताकद देऊन स्वतःचं समर्पण केलं. ती सावित्री आणि म्हणून आज जगभर सावित्रीच्या विचाराचा वसा हजारो लाखो महिला घेऊन जगत आहेत. एखाद्या खेड्यात जन्म झालेली मुलगी परदेशामध्ये, अमेरिका, जपान, ज्याने आपल्या राज्य केलं तिथे राज्य करण्यासाठी जात आहे. हजारो मुली आज देशाच्या राजकारणामध्ये, धर्मकारणामध्ये आणि परिवर्तनामध्ये त्या कार्य करत आहेत. हा विचार माता सावित्रीच्या विचारातून प्रभावित झाला. म्हणून आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम करतो. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय क्रांती ज्योती.